नमस्कार. हेल्थ अँड हॅपीनेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर साक्षी पाटसकर. आज आपण रोगांचे प्रकार पाहणार आहोत. अगदी बेसिकपासून काही गोष्टी समजल्या तर आपल्याला त्यावर मात करायला सोपं जातं. तर 4 रोगांचे प्रकार कोणते? आगंतुक, शारीर, मानस आणि स्वाभाविक असे 4 प्रकारचे रोग आपल्याला सांगितले गेले. आगंतुक म्हणजे काय की एखादा आपण म्हणतो ना, एखादा आगंतुक आला, आपण बोललो नाही तरी तो आगंतुक आला. तसं आगंतुक व्याधी म्हणजे काही युद्धामध्ये किंवा ॲक्सिडेंट झाला. आजकाल वाहनांचे ॲक्सिडेंट भरपूर होत असतात किंवा उंचावरून पडला, एकमेकांची मारामारी झाली. या सगळ्यातून जे काही व्रण किंवा इतर आघातजन्य रोग होतात त्याला म्हणायचं आगंतुक विकार. दुसरा प्रकार आहे शारीर विकार. शारीर म्हणजे शरीरामध्ये जे काही बदल होतात, वात, पित्त, कफ हे मेन रोगांना कारणीभूत सांगितले. तर त्यामुळे होणारे जे विकार आहेत म्हणजे यापासून उलटी, जुलाब, ताप, राजयक्ष्मा, प्रमेह असे एक ना अनेक भरपूर विकार होतात. तर त्यांना म्हणायचं शारीर रोग, शरीराला होणारे रोग. पुढचा प्रकार आहे तो मानस रोग. मानस रोग हे सुद्धा आजकाल अतिशय प्रमाणात वाढले, पूर्वीपासूनच आहे. काम, क्रोध, लोभ, भय, मोह, मत्सर, ईर्षा, असूया, विषाद, दैन्य असे एक ना अनेक व्याधी आहेत. शारीर व्याधी झाले तर त्याचा मनावर परिणाम होत असतो किंवा मानस व्याधी झाले तरी त्याचा शारीर दोषांवर परिणाम होऊन इतर शारीर व्याधी उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे शारीर आणि मानस ह्या दोघांचा एकमेकांवर खूप परिणाम होत असतो. पुढचा एक प्रकार सांगितलाय तो स्वाभाविक व्याधी. म्हणजे त्याला व्याधी का म्हणावं, कारण त्यावर आपल्याला काहीतरी प्रत्येक वेळी करावं लागतं. जसं की क्षुधा, तृषा, निद्रा, मृत्यू हे स्वाभाविक व्याधी सांगितलेले आहेत. क्षुधा म्हणजे भूक लागली तर आपल्याला जेवायच लागतं. म्हणजे जेवण हा एक प्रकारचा त्याच्यावरचा चिकित्सा किंवा उपचार आहे, त्यामुळे त्याला व्याधी या कॅटेगरीत टाकले. तर त्याचप्रमाणे क्षुधा, जरा म्हणजे वार्धक्य आपण काही प्रमाणात लांबवू शकतो, पण वार्धक्य ही एक स्वाभाविक दशा किंवा अवस्थाच आहे, त्यामुळे तो एक व्याधी आहे. निद्रा हा सुद्धा एक स्वाभाविक व्याधींमध्ये सांगितलंय की असं नाही होत की एखाद्या मनुष्याला खूप कामाची आवड आहे किंवा खूप एखाद्या गोष्टी करायचीच आहे आणि त्यामध्ये तो निद्रा खूप दीर्घकाळपर्यंत त्यांनी एक 5-7 दिवस 8 दिवस घेतलीच नाही, असं होत नाही. त्यामुळे याला निद्रा ही सुद्धा एक स्वाभाविक व्याधी म्हटलेली आहे. तर या ज्या स्वाभाविक व्याधी आहे या निष्प्रतिक्रिया आहेत. मग त्यासाठी त्यावेळी योग्य प्रकारे त्याचं परिपूर्त करणं हेच त्याच्यावर उपाय आहे. तर हा सगळा झाला 4 प्रकारच्या व्याधींचा आपण केलेला विचार. आता यावर उपचार काय, म्हणजे त्याचे निग्रह हेतू काय याचंही थोडक्यामध्ये वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. काय काय आहे तर संशोधन, संशमन, आहार आणि आचार या 4 गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केल्या तर व्याधी उत्पन्न होत नाही आणि झालाच व्याधी तर या 4 द्वारे आपण सहजपणे बाहेर पडू शकतो. तर पहिल्यांदा काय, संशोधन. जर दोष वाढले असतील, संशोधन पण 2 प्रकारचे सांगितले, बहिःसंशोधन आणि अभ्यंतर संशोधन. बहिःसंशोधनामध्ये सुश्रुताचार्यांनी क्षार, अग्नी यासारखी कर्म सांगितली आहे आणि अभ्यंतर संशोधन मध्ये पंचकर्म येतं, जसं वमन, विरेचन, बस्ती, शिरो विरेचन, रक्तमोक्षण हे झालं अभ्यंतर संशोधन. आता संशमन चिकित्सा म्हणजे काय की जे आपण पोटामध्ये गुटीवटी, काढा, सरस, फांट यासारखी जी औषध उपचार करतो त्याला म्हणायचं संशमन. हे अभ्यंतर संशोधन झालं, संशमन झालं. आणि बाह्य संशमन म्हणजे काय की बाहेरून जे काही आपण अवगाह, अभ्यंग, तेल, लेप, गंडूश कबल या सगळ्या गोष्टी बहिःसंशमनामध्ये येतात. संशमन म्हणजे थोडक्यात काय की जे शरीरामध्ये वाढलेले दोष आहेत त्यांना समान अवस्थेमध्ये करतात, पण त्याच वेळेला जे इतर शरीरातले घटक आहेत ते सुद्धा समान परिस्थितीत राहिले पाहिजेत. हे एक महत्त्वाची गोष्ट आचार्यांनी सांगून ठेवली. म्हणजे असं नाही की आपण एखादी गोष्ट बरी करण्यासाठी औषध घेतलं आणि त्यातून दुसराच काहीतरी साईड इफेक्ट झाला तर ती योग्य चिकित्सा नाही. तर या प्रकारे संशमन आपण पाहिलं. पुढचा प्रकार आहार. आहार हेच औषध, अशी बरीच पुस्तकं पण आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एवढं आहाराचं महत्त्व आहे की त्याद्वारे आपण दोषशमन करू शकतो, व्याधी प्रशमन करू शकतो आणि स्वस्थ वृत्ती म्हणजे स्वस्थता टिकवून ठेवणं हे सुद्धा आपल्याला आहारावर अत्यंत प्रभावीपणे करता येतं. आहारामध्ये आपण 4 प्रकारचे आहार घेतो, जसं पेय काही गोष्टी असतात, लेह म्हणजे चाटून खाण्याचे असतात
किंवा काही चावून खाण्याचे असतात, काही तोडून खाण्याचे असतात. तर भक्ष, लेह, आद्य अशा प्रकारचे 4 आहार सांगितले. आता यानंतर महत्वाचा येतो तो आचार, की जो खूप दुर्लक्षित केला जातो पण तेवढाच महत्वपूर्ण आहे. आचार म्हणजे काय, की काया वाचा मनस यांनी जे काही आपण कर्म करू त्याला आचार म्हटलंय. काया म्हणजे शरीराने ज्या कोणत्याही आपण हालचाली करू, म्हणजे व्यायाम असेल किंवा रोजचं आपलं खाणं वागणं असेल, जसं आपण एसीत राहतो, उन्हात चालतो किंवा पावसामध्ये भिजतो, इथपासून ते आपण खूप जास्त व्यायाम केला किंवा एका जागी नुसतं आलस्यासारखं बसून राहिलं, या सगळ्या गोष्टी शारीरिक कर्मांमध्ये येतात. वाचिक कर्मांमध्ये काय, की आपण किती प्रमाणात बोलतो, किती कमी बोलतो, आणि याशिवाय महत्वपूर्ण म्हणजे कठोर वाणी आपण वापरतो का, काही शिव्याशाप सारख्या वापरतो का, अपशब्द बोलतो का, या सगळ्याचाही परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो. म्हणूनच आचार्यांनी सद्वृत्त हा एक खूप डिटेल असा वर्णन केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये आपलं वाणीमध्ये सुद्धा अनृत्त म्हणजे खोटेपणा असू नये, कठोरता असू नये, अशा बऱ्याच गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. मानस आजकाल मानसिक लहान मुलापासून मोठ्यांप्रमाणे स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, हे सारखं बोलण्यात येतं. पण हा स्ट्रेस सुद्धा आपल्याला नियंत्रणात ठेवता आला पाहिजे. मनाची जी काही कामं आहेत, चिंत्यम विचार्यम ऊह्यम यासारखी, म्हणजे विचार करणं, एखाद्या गोष्टींवर निर्णय घेणं, सगळ्या गोष्टी या आपल्याला योग्य प्रमाणे आपल्या नियंत्रणात करता आल्या पाहिजेत. तर हे झालं मानस कर्म. अशा प्रकारे शरीर, वाचा, मन असा हा आचार सुद्धा जर आपण योग्य प्रकारे ठेवला तर आपल्याला आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवता येईल. तर अशा प्रकारे आपण यामध्ये काय पाहिलं, 4 प्रकारचे व्याधी पाहिले, आगंतुज, शारीर, मानस आणि स्वाभाविक, आणि त्याचे निग्रह हेतू पाहिले, म्हणजे त्याच्यावर आपल्याला प्रतिकार करण्यासाठी काय करता येईल अशी एक गाईडलाईन आपण आज पाहिली. धन्यवाद.